रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी पारायण अध्याय 17 भाग 83. येणेशी गा होऊन या एक. जे कर्म चाले सात्विक ते कैवल्या ते पायिक. करीचे करी परी कापुराचे थळीव आणून या देईल दैव. लेवो जानोनीचिया आडव येत असे बापा. तैसे आदरिले जल सत्कर्म उच्चरी जिलेया ब्रह्मनाम. परी नेणे जलवर्म विनय योगाचे. परी महाताचिया कोंडी घरा आई याही ओढी. मानू नेनता परवडी मुद्दल तुटे. आल्यावी चोखट एक गाभार एकवट. घालूनिया बांधिली मोट गळाजे. ऐसे तोडी ब्रह्मनाम ती ते सात्विक कर्म. विनीय विणकाम विफळ होय. अगा अन्न आणि भूक का असे परी देख. जेवू नेनता बाळक लग्नाची की. स्नेहसूत्र वैष्णव नरा झाली याही संसारा. हातवटी नेनता वीर प्रकाशू नोहे. तैसेची वळे कृत्य पावे तेतेचा मंत्रुही आटवे. परी व्यर्थ ना आघवे विनय योग विन. म्हणून या वर्णत्व आत्मा जे परब्रह्मा एक. योग तू ऐक याचा आत्ता. योजावी पै स्थिती येही तिन्ही. त्याची एके हातवटी निहन किरकिटी. आले ब्रह्मा विद भेटी ब्रह्माचे या होवावया ऐकी. ते न वंचित ज्ञान दिकी. जे चावळले लखी शास्त्राची या. तो आधी तव आकारू. तेने जे प्रकटे प्रवोन्नद्वारे पष्टे. जागती मग वाटे क्रियाचे. अंधारी अभुंगू दिवा आडवी समर्थू बोळावा. तैसे ओ जाणावा कर्मारंभी. उचित देवोदेशी द्रव्य धर्मे आणि ते. द्विजद्वारा हन उताशे इये जिती पैते. आहावय आधी वनी निक्षेप रूपी हावनी. याजी ती पै विधानी. पुढे किंबहुना नाना यारे. निष्पत्तीचे घेऊन या अंग. ती नावडतीया त्याग उपाधीचा. का न्याये जोडला सौम्य दिकी स्वतंत्री. देशकाळ शुद्धीपात्री देती दाने. एकांतरी कृच्छी चंद्रायने मसोपवासी. शोषुनिया गा धातू करीती तपे. देव यज्ञ दान तपे ते गाजती बंदरूपे. तेची होय सोप्पे मोक्षाचे तया स्थळी नाव दाटीजे. जळ तयाचिया जेवी तरीजे तेवे बांधिकी कर्म सुटजे. नामेन येणे परी हे असो ऐसिया. ते यज्ञ दाकी क्रिया ओंकार सावाईलिया. पर्वत तरती तया मोटकिया जेते फळी. रिंगा पाहती न्याहाळी प्रयोजिते ते काळी. तिच्छुब्द तो जे सर्वही जगा पौरते. ते एक सर्वही देवते जे तच्छ्दी बोरी. तै पैलव वस्तू हे सर्वाधिकत्व चित्ती. तंदुरूपे धातुनिया सम उच्चारित्या व्यक्ती. आणि जे पुढती म्हणून या तंदुरूपा तया फेळीसिया क्रिया इया. तेची हातू आम्हा भोगावया. तया फेळीसिया क्रिया इया. तेची हातू आम्हा भोगावया नुरो. ऐसेने तदात्मक ब्रह्मे ते उगानुनिया कर्मे. अंग जाकी न ममे येणे बोले. ते ओंकार आदरिले तत्कारे परले. ये तरी जया आले ब्रह्मत्व कर्मा. ते कर्म करी ब्रह्म कारे. झाले तेनेही न सरे. ते जे क्रिये तेनेशी दुसरे आहे. म्हणून या मिठी अंगे जळी वीर तरी साक्षात वेगळे उरे. तैसे कर्म ब्रह्माकारे.
नाही ते देत आणि दुजे जव जव घडे तव तव संसार भय. हे देव आपलनिया तोडे बोलती वेद. म्हणून या त्वब्रह्म असे ते आत्मवेत परिवैसे. सच्छंद या रेनादोषे देवे तरी ओंकार तत्कारी. कर्म केले ते ब्रह्म करी. जे प्रशास्ती बोलावरी वाखनिले प्रशास्त कर्मी. सच्छानंद विनययोगी आहे तोची एका होय तैसा. तरी सच्छद्धतेने आटून या ओसतचे नाणे. दावी जे वेंगणे सत्तेचे रूप ते सत्ताची काळे देशी. होऊनिया नेण्याच्या आरशी आपणापा आपण असे अखंडित. ते दिसतये आहे ते असतपणे जे नोहे देखता रूपे सोये. लोभ याची तेनेशे प्रशंस्त ते कर्म. ते झाले सत्वक ब्रह्म खजे करुण्या सम ऐक्य बोधे. तरी ओंकार तत्कारे जे दाविले ब्रह्मकार. ते गिळूनिया होईजे एकसरे सन्मात्रीचे. ऐसा हा अंतरंगो स्वच्छदाचा विनयोगी जाना श्रीरंगो. मी ना म्हणे हो ना मीची जरी हो म्हणे श्रीरंगू तुझे हेची उणे. म्हणून या बोलणे देवाचीचे आणि काही परी. स्वच्छंदू हा अवधारी स्वदिक्त कर्म करी कारुणी जो. तरी सत्कर्मे चांगे चालिले अधिकार बगे. एकादी एक अंगे हिनावती जे. ते उणे एक अवयव ठाके अवघे. ते अंगहीन भांडावे रथाची गती. ऐसी एक गुणे विन सतची परी. असपन कर्म धरी गा जान जे. तेव्हा ओंकार तत्कारी सावालिया हा चांगी. स्वच्छदी कर्मा करू जीर्णद्वारी. ते असतपण फेडी. सद्व वाचनिया रूढी. निज सत्वाचिया प्रौढी. स्वच्छ बुद्ध हा दीपश जैसे रोगनिया. का सावावो तो भंगालिया. सुचब्दू कर्मा व्यंगालिया. तैसा जान अथवा काही प्रमादे. कर्म आपुलिया मर्यादे. चुकोनी पडे निशब्दे वाटे हन चालताचिया मार्गू. साधी पारखियाच्या आखरे पडे. आहाटी माझी न घडे काही. म्हणून या तैसा कर्मा राभसे सांडे सीमा. असाधुत्वचिया दुनार्मा पाहेजे. येत गा हा स्वच्छंदू या दोही परीस प्रबंधू. योजिला करी साधू कर्माचे या. लोहा परी याचिया दृष्टी. गंगेची भेटी का मृता जैसे वृष्टी. पियुषाची धुकर्माचे तैसे. स्वच्छब्दू प्रयोग विरिशे हा असा गौरवची ऐसा. यया घेऊन या हेची वर्म. जे विचारिलिया ते नाम. केवळ हेची ब्रह्म जानसी तू. पाहे पा ओम तस्म ऐसे. बोलणे ते नेतसे जेतून या का हे प्रकाशे. दृष्ट जात तव निर्विशेष ब्रह्म चाखोट. तयाचे हे अतिउट व्यंजन परी आश्रयो आकाश. आकाशेची या का जैसा. या भामानी या आश्रयो तैसा. अद्भुत असे उदकिल्लिया आकाश. रवी ते प्रकाशी. हे नाम व्यक्तिया तैसे. ब्रह्माची करी म्हणून या त्रिअक्षर हे नाम. नव्हे जाण केवळ ब्रह्म यालागी कर्म जे कीजे. ते याग अथवा दाने तयाधिकही गहने. ते निपजुत न्यून होऊन या ठातू. परी साचिया वरकिले नाही किडीचिया बोलो. तैसे ब्रह्मी अर्पित केले ब्रह्माची होती. उन्निया परियाची परी. नूरेचिया येत अवधारी. निवडून न ए सागरी जैसिया नदी. एव पार्था तुझ प्रती. ब्रह्मनामाची शक्ती सांगितले उपजती डोळ सागा. आणि एकेका अक्षरा वेगवेगळा वीर. विनियोग नांगरा बोलिला एव ऐसा समहित. म्हणून या हे ब्राह्मण नाम आता जाणीजे की सर्वम. राया तुवा
तरी येथून याची श्रद्धा उपलब्धी होय सर्वदा. जयाचे झाले बंधा उरो नदी, जे कर्माचे या प्रयोग निष्ठुजी सिद्ध नियोग. तेथे अनुष्ठीला सांगू वेद्येची तो, ना सोडून या हे सोय मोडून या श्रद्धेची बाह्य. दुराग्रहाची या त्रिया वाढवून या मग अश्वमेघ कोडी कीजे. रत्न भरून या पृथ्वी एका गोष्टीची प्रतिजे. पत साहित्रे जळाशयाच्या समुद्र ही कीजी नव्हे, तरी किंबहुना आघवे वृक्षाची या ते. खडकावरी वर्षले जैसे भस्मी हवन केले, का सवे दिदले ना तरी जैसे अडकना गगना हानी तेले अर्जुना. समारंभ सुरवा गेलाची तो, घाना गाळिले गुटे. तेल ना पडे जोडे, तैसे दरिद्रे तेवढे. केलेची अंगी बादली खापरी, तेथे अथवा पैलतारी. न सोरोनिया जैसे मारी, भासी जैसे कर्मा जात तेने. नाही एकेचे भोगणे, परत्र ते केवळे. अपेक्षा सवे म्हणून या ब्रह्म मन श्रद्धा, कीजी तो आधा. न असू सिनू नसुधा, दृष्टी तो कलश कोसरी केसरी. त्रितापती मीरता पाता मारी, श्रवर वरी नरहरी. ने एत निजानंद बहुवसा माझे अर्जुना. तो हरपला चंद्रू जैसा चांदणी, आहो सामग्रू हा मापे नाराचिया अरनिया. सुन माप हे मनविया, जेवे तशी ऐसिया समयी कर्कशे. भोगजत स्वांदजरा कैसे, आजी भाग्योदय हा नसे आणि ठाई. संजया म्हणे कौरवाराया, गुणा रिजिया हे रिपुजिया. आणि गुरु हिया आमुचिया, सुखाचा येत हा न पुसता. हे गोटी तरी ना सोडिती गाठी, तरी कैसेने आम्हा भेटी. परधर्मे हा अज्ञानाचा आधारा, विसती जन्म वाहरा. तैसे आशी प्रकाश मंदिरा आतू आणिले. एवढा आम्हो थोडे केले येणे उपकारे. म्हणून या व्यास हो दूर, गुरुत्व होय तेवीची. संजयो म्हणे चित्ती, हा अतिशय येई निवृत्ती. म्हणून या किती बोलते असो, ऐसे हे बोला सांडिले. एरेच्या गोठा आदिरिली, जे पार्थे का पुसली. श्रीकृष्णा ते याचे जैसे का करणे, तैसे मही करीन बोलणे. कीजनिया ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. रामकृष्ण हरी माऊली. ज्ञानेश्वरी अध्याय 17 समाप्त.